हॅलो हाय नमस्कार, मी संध्या काकडे। तर आज मी बनवत आहे फिश फ्राय आणि फिश मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी नदीतील चिलापी मासे घेतले आहेत। इथे मी सर्वात आधी माशांना हळद थोडासा कोकम घेतला आहे, कोकमचा रस तो लावून घेतला आहे सगळ्या माशांना। आणि माशांना मी अशा चिराही पाडून घेतल्या आहेत। जे मासे फ्राय करायचे आहेत त्यांना मी अशा चिरा पाडून घेतल्या आहेत। ते मी फिशला लावण्यासाठी मसाले घेतले आहेत। हा मसाला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे। यामध्ये मी लसूण, अद्रक, एक मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत। हे सगळं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आणि फिश मसाल्यासाठी मी इथे 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतला आहे, त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी वाटलेल्या मसाल्यांमध्ये 1 चमचा धनापूड टाकत आहे। यामध्ये 1 चमचा मी मीठ घेतला आहे। त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतला आहे। काळा मसाला अर्धा चमचा घेतला आहे। हळद चिमूटभर घेतली आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे। हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि सगळ्या फिशला मसाला पूर्ण लावून घ्यायचा आहे। जे फिशला आपण चिरा पाडून घेतले आहे त्या चिरांमध्ये सुद्धा हा मसाला थोडासा भरायचा, म्हणजे छान आतमध्ये मसाला जातो आणि टेस्टही छान लागते। आणि फिश छान मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास मी ठेवणार आहे। सगळ्या माशांना मी इथे सगळा मसाला लावून घेत आहे। इथे मी काही फिशचे तुकडे करून घेतले आहेत मसाला करण्यासाठी, त्याला सुद्धा हा मसाला मी लावून घेणार आहे। फिश फ्राय करण्यासाठी मी इथे तांदळाची पिठी आणि बारीक रवा घेतला आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घेतलं आहे। त्यामध्ये थोडीशी धनापूड घेतली आहे। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतला आहे कलरसाठी। हे मी छान असं मिक्स करून घेत आहे। यामध्ये मी आता फिश घेत आहे। फिशला छान ही पेटी लावून घ्यायची, छान अशी प्रेस करून घ्यायची, त्यामुळे छान अशी व्यवस्थित कोटिंग होतं त्याला। छान व्यवस्थित असं कोटिंग केलं की फिश पण छान असे क्रिस्पी बनतात। इथे मी जेवढे मासे फ्राय करायचे आहेत त्यांना हे पेटी लावून घेत आहे। इथे मी फिश फ्राय करत आहे, त्यासाठी मी इथे लोखंडी तवा घेतला आहे। त्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं। नेहमी फिश फ्राय करण्यासाठी लोखंडी तवा घ्यायचा, त्यामुळे फिश खाली अजिबात चिटकत नाही, व्यवस्थित छान होतात आणि क्रिस्पी पण होतात। इथे मी खालच्या साईडने छान असं व्यवस्थित फिश फ्राय करून घेत आहे। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली होती, त्यामुळे इथे वरच्या कोटिंगला छान असा लालसर कलर आला आहे। फिश फ्राय करताना नेहमी असं तेल सोडायचं, म्हणजे वरच्या कोटिंगला असं तडा जात नाही आणि व्यवस्थित छान वरूनही फिश छान असे क्रिस्पी होतात। दोन्ही साईडनी मी छान असे फिश फ्राय करून घेत आहे। इथे मी फिश छान असे फ्राय करून घेतले आहेत। मीडियम गॅसवरती फिश फ्राय करायचे, त्यामुळे छान असं क्रिस्पी पण बनतात। आणि नेहमी फिश फ्राय केल्यानंतर फिश हे असे साईडला करून ठेवायचे तव्यामध्ये, त्यामधील जास्तीचं जे तेल आहे ते साईडला असं निघतं। फिश मी आता हे बाजूला काढून घेत आहे। याच तव्यामध्ये आता आपण फिश मसाला करून घेऊया। त्याच तव्यामध्ये मी तेल घेतलं आहे आणि जे माशांचे तुकडे करून घेतले होते ते आपण या तव्यामध्ये थोडे फ्राय करून घेणार आहे। इथे दोन्ही साईडने छान असे फिश फ्राय करून घेतले आहेत। आता आपण हे साईडला काढून घेऊया। हे सगळे तुकडे मी साईडला काढून घेतले आहेत आणि त्याच तव्यामध्ये आता तेल घेत आहे। इथे मी तव्यामध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये त्रिफळा टाकल्या आहेत 2, 1 हिरवी मिरची आणि 1 कांद्याची पेस्ट बारीक केली होती ती टाकली आहे।
ही पेस्ट 1 ते 2 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे. पेस्ट ही छान परतून झाली आहे. यामध्ये मी आता लाल तिखट टाकलं आहे, धनापूड टाकली आहे, काळा मसाला टाकला आहे. याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे. आणि मी इथे चिमूटभर हळद पण टाकली आहे. टोमॅटो पेस्ट, मसाले मी थोडे कमी प्रमाणामध्ये घातले आहेत कारण आपण फिशलाही मसाला लावलेला होता आणि जो फिशला लावलेला मसाला उरलेला आहे तो पण आपण यामध्ये ॲड करायचा आहे. हा मसाला मी 1-2 ते 3 मिनिटं छान असा परतून घेतला आहे आणि त्यामध्ये फिशला जो लावला होता आपण मसाला तो ॲड केला आहे. मसाला मी इथे छान परतून घेतला आहे. आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाण्याचं प्रमाण हे आपल्यावरती आहे, आपल्याला कितपत रस्सा करायचा आहे तेवढं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे. इथे मी सुक्का मसाला बनवत आहे त्यामुळे मी फार पाणी ॲड केलं नाही. 1 अर्धी वाटी मी पाणी इथे ॲड केलं आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. यामध्ये आता फिशचे तुकडे ॲड करत आहे. इथे मी मिठाचं प्रमाण फार कमी घेतलं होतं कारण आपण माशांनाही मीठ लावलं होतं आणि जो मसाला होता त्यामध्ये मीठ होतं, त्यामुळे ग्रेव्ही करताना मी मिठाचं प्रमाण अगदी थोडंसं घेतलं होतं. फिश आधी आपण शॅलो फ्राय केले होते त्यामुळे फिश हे आपले पूर्ण शिजलेले आहेत. मी इथे 2 ते 3 मिनटं फिश ठेवणार आहे गॅसवरती, मीडियम गॅसवरती. 1-2 मिनटानंतर गॅस बंद करायचा. इथे फिश मसाला पूर्णपणे तयार आहे. फिश फ्रायसुद्धा तयार आहे. आज मी केलेली रेसिपी फिश फ्राय आणि फिश मसाला. या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा नक्की फिश करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल ही रेसिपी. आणि हो, तुम्हाला जर ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.